नमस्कार मित्रांनो, माझी एस टी ॲपमध्ये लाईव्ह लोकेशन सुरू झालेले आहे. लाईव्ह लोकेशन कसे वापरायचे ते आता आपण बघूया. माझी एस टी नावाचे ॲप आपण ओपन केले. ॲप ओपन केल्याच्यानंतर लाईव्ह लोकेशन नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करूया. लोकेशनवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल. आता हे जे आहे ना, तर हे मॅप आहे. ह्याला आपण झूम करू शकतात. हे बघा, हे झूम करू शकतात आणि झूम आउट करू शकतात. आता इथे आहे तुम्हाला एक, हे बघा इथे आहे ना, एक तुम्हाला बटन दिसते. तर त्या बटनवर जर आपण क्लिक केलं तर आपला करंट लोकेशन आपला जो आहे ना, तर तिथे आपला मॅप आपल्याला तिथे घेऊन जाईल. तर आपण तिथे क्लिक करूया. आता मी तिथे क्लिक केलं की माझं जे करंट लोकेशन आहे तिथे मला त्याने घेऊन गेलेलं आहे. आता मी बॅक घेतो, परत लोकेशनवर आलो. आता हे बघा, आता हे लोकेशनवर मॅप ओपन झालेला आहे आपल्यासमोर. आणि हे इथे हे बघा, हे ना, हे लाल कलरचे जे मार्कर आहेत तर ते काय आहेत, तर हे लाल कलरचे जे मार्कर आहेत तर हे बस आहेत. ज्या लोकांनी किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या ॲपमध्ये म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यांचं लाईव्ह लोकेशन इथे दिसत आहे आपल्याला. तर आता याचा मी झूम करतो. ओके, झूम केल्याच्यानंतर मी आहे ना, इथे याच्यावर क्लिक करतो. तर इथे क्लिक केल्याच्यानंतर हे बघा माझ्यासमोर लिहून आलेलं आहे, पूर्ण माहिती लिहून आलेली आहे. हे बघा, हे इथे लिहून आलेले आहे की गाडी कोणती आहे, परभणी टू नांदेड. इथे डेट आहे आणि इथे टाईम आहे, किती टायमिंगवर याचं लोकेशन कोणतं होतं ते दिसत आहे. तसेच आता इथे खाली बघा, इथे बस क्रमांक आहे, बसचा क्रमांक काय आहे, बसचा मार्ग आहे लिहिलेला की परभणी टू नांदेड. त्याच्यानंतर खाली सध्याचे ठिकाण लिहिलेले आहे. तर हे ठिकाण खाली वेळ आहे, डेट आणि हे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण माहिती ह्याच्यावरून मिळेल. आता दुसरा ह्याच्यावर क्लिक केलं तर दुसऱ्या ह्याच्यावर क्लिक केलं की हे बघा, दुसऱ्याचं आपल्याला पूर्ण माहिती इथे मिळेल. म्हणजे आपल्या जवळपास कोणती बस आहे हे शोधण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होईल. आता तिसरा ऑप्शन याच्यामध्ये आहे खाली. आता बघा, हे बघा, हे इथे दिसते ना, हा लिहिलेला आहे बस लिस्ट. आता बस लिस्ट याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर जे ॲपमध्ये ते दिसत आहे ना, तर ते लिस्टमध्ये दिसेल. हे अशी लिस्ट दिसेल, 1, हे 2, हे 3, म्हणजे जेवढ्या लोकांनी याच्यावर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचं सर्वांचं लोकेशन, लाईव्ह लोकेशन आपल्याला या लिस्टद्वारे दिसेल. आता हे जे लिस्ट आहे ना, त्याच्यामध्ये